मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2022 इयत्ता पहिली. विषय भाषा मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी. 4 फेब्रुवारी रोजी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी नक्कीच या मागील 2022 सालच्या प्रश्नपत्रिकेचा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पाहूयात. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. उतारा वाचत नाही इथे, मी डायरेक्ट प्रश्न वाचते. प्रश्न क्रमांक 1, गाईच्या दुधापासून काय तयार करत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गवत. प्रश्न क्रमांक 2, वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते? पर्याय क्रमांक 4, गाईपासून आपल्याला लोकर मिळते. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. यासाठी कविता व्यवस्थित वाचणे गरजेचे असते आणि त्याचा अर्थ समजावून घेणेही तितकेच गरजेचे असते. अडुकराव बेडुकराव उगाच करती डाराव डाराव, झोपा जरा चिखलात कशाला लवकर उठलात, सरसर धारा झरझर वारा, फडफड पाने गाती गोडगाणे, चिक चिक चिखल फिस फिस फिसल, एक पाय चिखलात पटकन फेकलात, चिखल आला अंगावर चला आता गंगेवर. या कवितेचे कवी आहेत कवी पद्माकर भावे. प्रश्न क्रमांक 3, बेडकाच्या आवाजाला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डराव डराव. प्रश्न क्रमांक 4, गोड गाणे कोण गाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पाणे. प्रश्न क्रमांक 5, खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 3, बाहुली. यामध्ये विमान, सैनिक आणि चिमणी हे तीनही शब्द अशुद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 6, सोबतच्या चित्राचे लिंग पर्यायातून शोधा. यामध्ये आगगाडीचे चित्र आहे, ती आगगाडी म्हणजेच हे चित्र स्त्रीलिंग आहे. प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे. यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम ह्या 2 चिन्हांचा वापर केला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क योग्य. प्रश्न क्रमांक 8, खालील चित्रातील शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. चित्र आहे झाड, याला समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 1, वृक्ष. प्रश्न 9 व 10 साठी सूचना आहे. खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. यामध्ये आजी आणि तिची नात यामध्ये झालेला संवाद आहे. त्यातील प्रश्न क्रमांक 9, वरील संवाद कोणामध्ये झालेला आहे? पर्याय क्रमांक 4, सोनू आणि तिच्या आजीमध्ये हा संवाद झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, सोनू मैत्रिणींसोबत कोठे जाणार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खेळायला. प्रश्न क्रमांक 11, खालील पर्यायातून वचनासंबंधित चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. यामध्ये पर्याय क्रमांक 3, डबा आणि डबी हे शब्द वेगवेगळ्या वस्तू आहेत. प्रश्न क्रमांक 12, प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करतात? तर 26 जानेवारी या रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13, खालील चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात ते पर्यायातून शोधा. येथे चित्र आहे वाघ. वाघाच्या पिल्लाला बछडा म्हणतात आणि सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकामी जागी योग्य अक्षर पर्यायातून शोधा. या ठिकाणी च हे अक्षर बसते, पिचकारी हा शब्द तयार होत आहे. प्रश्न क्रमांक 16, सुगरणीच्या घराला काय म्हणतात? सुगरणीच्या घराला खोपा म्हणतात. पर्याय क्रमांक 1. यामध्ये मराठी विषयाचे 15 प्रश्न संपलेले आहेत. त्यानंतर विभाग 2 आहे, यामध्ये गणित विषय आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी सर्वात आखूड पेन्सिल कोणती ते पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17, 37 ही संख्या अंकात कशी लिहाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 18वा प्रश्न, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. यामध्ये स्वस्तिक नंतर स्टार म्हणजेच पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19,
1 ते 100 या संख्यांमध्ये सर्वात जास्त वेळा येणारा अंक कोणता? 1 ते 100 या संख्यांमध्ये सर्वात जास्त वेळा 1 हा अंक येतो. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी एकूण किती वजाबाकीची उत्तर चुकलेली आहेत? यामध्ये 7 वजा 5 12 हे उत्तर चुकलेलं आहे. त्यानंतर 2 वजा 2 बरोबर 4 हे उत्तर चुकलेलं आहे. 5 वजा 0 बरोबर 0 हे उत्तर चुकलेलं आहे. म्हणजेच यामध्ये 1 2 3 उत्तरं चुकलेली आहेत. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी 50 रुपयांची नोट कोणती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. खालील चित्रातील वस्तूचा आकार कसा आहे? उत्तर आहे गोल. चेंडूचे चित्र आहे, त्याचा आकार आहे गोल. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? यासाठी प्रश्न नीट वाचायचा आहे. उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत तर पर्याय क्रमांक 1 1 4 6 9 हे अंक चढत्या क्रमाने लिहिलेले आहेत, ते उतरत्या क्रमाने लिहिलेले नाहीत. प्रश्न क्रमांक 24. खालील बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर या ठिकाणी स्टारच्या जागी 4 हा अंक घातल्यास बेरीज त्याची 8 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या महिन्यात एकूण 30 दिवस असतात? यामधील नोव्हेंबर महिन्यात 30 दिवस असतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 26. खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती? यामध्ये 8 एकक म्हणजे फक्त 8 होतात, मात्र 3 दशक 30, 1 दशक म्हणजे 10, 6 दशक म्हणजे 60, म्हणून सर्वात लहान संख्या ही 8 एकक. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. केशवजवळ 5 पतंग आहेत व केतनकडे 3 पतंग आहेत, तर दोघांकडे मिळून एकूण किती पतंग आहेत? पर्याय क्रमांक 3. उत्तर 8. प्रश्न क्रमांक 28. शुक्रवार व रविवार यामध्ये कोणता वार येतो? यामध्ये शनिवार हा वार येतो, शुक्रवार व रविवार यामध्ये. प्रश्न क्रमांक 29. 67 ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिलेली आहे? पर्याय क्रमांक 3 6 दशक 7 एकक. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या घड्याळात 2 वाजले आहेत? पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 वाजलेले आहेत. प्रश्न क्रमांक 31. खालील पर्यायातील 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 4 99. प्रश्न क्रमांक 32. मंगेशजवळ 7 घोडे होते, त्यातील 3 घोडे त्याने विकून टाकले, तर मंगेशजवळ किती घोडे शिल्लक राहिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर 4. प्रश्न 33. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या दर्शवली आहे, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 1. खालील पर्यायातील कोणता खेळ सर्वात जास्त मुलांना आवडतो? तर यामध्ये लंगडी या हा खेळ आवडणारे एकूण 7 विद्यार्थी आहेत व बाकीचे खेळ खेळणारी मुले ही त्यापेक्षा कमी आहे, म्हणून लंगडी हा खेळ खेळणारी मुलांची संख्या जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या पर्यायात आडव्या रेषा आहेत? पर्याय क्रमांक 4. प्रश्न 35. 0 व 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 2 अंकी किती संख्या तयार करता येतील? तर 0 आणि 4 हे अंक वापरून फक्त 40 हीच 2 अंकी संख्या तयार करता येईल, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न क्रमांक 36. 8 वजा 3 बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणती वस्तू घसरते? पुस्तक घसरते, मोजपट्टी देखील घसरते, पाटी देखील घसरते, म्हणून सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 38. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 100 ही संख्या दर्शवली आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 2 1 शतक. प्रश्न क्रमांक 39. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 3 86 ही योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 40. खालील पर्यायातील कोणत्या वजाबाकीचे उत्तर सर्वात कमी येईल? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 वजा 3 एक उत्तर येणार आहे, ते सर्वात कमी आहे. यामध्ये दुसरा विभाग संपलेला आहे. त्यानंतर विभाग 3 इंग्रजी. 41वा प्रश्न. खालील पर्यायात अनुक्रमे रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील? ही अक्षरे वर्णानुक्रमे असतात. ABCD आणि
एच, डी आणि एच ही अक्षरे यामध्ये बसतील. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 42. खालील चित्र पहा, त्या चित्राचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा. सापाचे चित्र आहे, इंग्लिशमध्ये त्याला स्नेक असे बोलतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 43. वॉकिंग या क्रियेसाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो? आपण लेग्सचा वापर करतो. पर्याय क्रमांक 3. खालील बाणाची खूण कोणती दिशा दाखवते? बाण हा खालील दिशेस आहे, त्याला डाऊन असे बोलतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45. खालील पर्यायातून महिन्याचे नाव नसलेला पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 2. साऊथ. साऊथ ही दिशा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 46. सोबतच्या चित्रातील व्यावसायिकाचा योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4. डॉक्टर. प्रश्न क्रमांक 47. बॅट या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. यामध्ये कॅट, मॅट, रॅट हे शब्द बॅटशी यमक जुळणारे आहेत. बॉल हा शब्द यमक जुळणारा नाही. पर्याय क्रमांक 4. बॉल. प्रश्न क्रमांक 48. सोबतचे चित्र कोणत्या फळाचे आहे? मँगो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49. खालील दिलेल्या शब्दकोड्यात 2 अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल? डी हे अक्षर येणार आहे. त्यापासून रेड अँड डॉग हे 2 शब्द तयार होणार आहेत. प्रश्न क्रमांक 50. सोबतच्या चित्रासाठी योग्य क्रियावाचक शब्द कोणता? या ठिकाणी टू ब्रश. पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी इंग्रजी विभाग 3 संपलेला आहे. विभाग 4 बुद्धिमत्ता, यामध्ये एकूण 25 प्रश्न असतात आणि त्याला 50 गुण असतात. प्रश्न क्रमांक 51 ते 53 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. यामध्ये प्रश्न 51वा 4, 8, 5 आणि 6. 4, 8 आणि 6 हे समसंख्या आहेत. 5 ही विषम संख्या आहे म्हणून 5 हे गटात न बसणारे पद आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 52वा यामध्ये गटात न बसणारे आहे. पर्याय क्रमांक 3. बाकीच्या गोलांमध्ये 4 रेषा आहेत, मात्र यामध्ये 3च रेषा आहेत. प्रश्न क्रमांक 53. पूर्व, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. यामध्ये पूर्व ही दिशा आहे आणि नैऋत्य, वायव्य व ईशान्य ह्या उपदिशा आहेत म्हणून पूर्व यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 54. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. खारट, आंबट, कडू, मिरची आणि तुरट. तर यामध्ये चुकीचं पद आहे मिरची. प्रश्न क्रमांक 55. पुढील अंक मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता आहे? तर 6 हा अंक फक्त 2 वेळा आलेला आहे, तो सर्वात कमी वेळा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 56. खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तंतोतंत जुळणारी आकृती आहे ती. प्रश्न क्रमांक 57 ते 59 साठी सूचना आहे. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पदाचा पर्याय शोधा. प्रश्न क्रमांक 57. राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी पर्याय क्रमांक 3 मोर. 58व्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59. 15ला 51 तर 24ला किती? यामध्ये संख्यांचा क्रम अदलाबदल केलेला आहे म्हणून 24ला 42 ही संख्या येईल म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. यामध्ये आरशातील आकृती पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61. दुकानदार या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते? डावीकडून चौथे अक्षर दा हे आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 62. एका रांगेत 7 झाडे आहेत, मध्यभागी पेरूचं झाड आहे, तर पेरूच्या झाडाचा क्रमांक किती? पेरूच्या झाडाचा क्रमांक 4 येणार आहे. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पायाला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, नाकाला हात म्हटले, हाताला तोंड म्हटले, तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग होतो? पर्याय क्रमांक लिहिण्यासाठी हाताचा उपयोग होतो, मात्र या ठिकाणी हाताला तोंड म्हटले आहे म्हणून या ठिकाणी उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 3. प्रश्न क्रमांक 65. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद शोधायचे.
14, 16, 18, 20 यामध्ये क्रमाने 2-2चा फरक आहे, म्हणून यामध्ये 22 हे क्रमाने येणारं पद आहे. पर्याय क्रमांक 4. 66 यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी 4 गोल असणार आहेत. पर्याय क्रमांक 1. 67 यामध्ये 4 फुल्या 3 फुल्या म्हणून 2 फुल्या असणारा पर्याय क्रमांक 3. 68 जॉनला कोरोना झाला आहे तर त्याची कोणती कृती अयोग्य ठरेल? तर पर्याय क्रमांक 1 गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे ही त्याची चुकीची कृती घडेल. प्रश्न क्रमांक 69 1 सप्टेंबरला गुरुवार असल्यास 10 सप्टेंबरला कोणता वार येईल? 1 सप्टेंबरला जर गुरुवार असेल तर 10 सप्टेंबरला शनिवार येतो. प्रश्न क्रमांक 70 एका सांकेतिक भाषेत वेल बरोबर 46 आणि गाजर बरोबर 125 तर त्याच भाषेत गाल हा शब्द कसा लिहाल? तर यामध्ये गासाठी 1 आणि ल साठी 6 आहे, म्हणून गाल या शब्दासाठी 16 हा अंक या ठिकाणी येणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 71 अक्षता पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती असेल? पश्चिमेच्या पाठीमागची दिशा पूर्व असणार आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 72 हा इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्न आहे. यामध्ये वरील अक्षरमालेत पी व टी या अक्षराच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? तर पी आणि टी या अक्षराच्या मधोमध येणारा अक्षर आहे आर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 73 आणि 75 साठी सूचना आहेत. खालील प्रश्नात गटाशी जोडणारे पद ओळखा. कुत्रा, मांजर, गाय हे पाळीव प्राणी आहेत, त्यांचा गट पाळीव प्राण्याचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 शेळी. प्रश्न क्रमांक 74 4, 8, 12 तर या ठिकाणी येणार आहे 16. या ठिकाणी 4चा पाढा आहे, 4 चोक 16. 75वा प्रश्न यामध्ये गटाशी जोडणारं पद येणार आहे. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे हा पेपर नक्कीच येणाऱ्या परीक्षेसाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगते. थँक्यू.